आणि आपल्याला काय करायचंय, ऑलरेडी आपल्यामध्ये सगळं असतं. फक्त म्हणतात ना की जे अनावश्यक आहे ते काढून टाकायचं असतं. म्हणजे काय, ते शिल्पकाराचं उदाहरण देते ना मी. त्या शिल्पकारानं जेव्हा त्या दगडातून खूप सुंदर मूर्ती घडवली आणि कुणीतरी विचारलं की वाह, या दगडातून केवढी सुंदर तुम्ही मूर्ती घडवली, कशी कशी घडवली ही? तेव्हा शिल्पकारानं अगदी सहज उत्तर दिलं, या दगडामध्ये ती मूर्ती ऑलरेडी होती, फक्त त्या दगडातला, त्या मूर्ती भोवतालचा अनावश्यक भाग मी काढून टाकला आणि मूर्ती माझ्या हातात आली. माझ्या मित्रमैत्रिणींनो, तुमचं व्यक्तिमत्व खूप चांगलं आहे, तुमच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहेच. फक्त तुमच्यामधलं हे अनावश्यक जे काही आहे ना, सांगेन मी पुढे तुम्हाला, हे अनावश्यक जे काही आहे ना ते तुम्हाला काढून टाकावं लागेल. एकदा हे तुम्ही काढून टाकलं की यस, तुमचं व्यक्तिमत्व अधिक ग्रेसफुली समोर येणार आहे. जे काढून टाकायचं तुम्ही तर स्वतः शोधाच, पण इन जनरल जे मी तुम्हा विद्यार्थींना पाहते त्यावरून मला जे दिसतं त्यानुसार सांगते. काय काढून टाकायचंय? आळस काढून टाकायचंय. रात्री उगाचच जागणं, मोबाईल हातामध्ये ठेवणं किंवा कुठलं तरी गॅजेट हातात ठेवणं, किती वाजले लक्षातही येत नाही, सकाळी लवकर उठता येत नाही, हे सगळं जे काही आपण इनडिसिप्लिन्ड करतो ना, हे सुद्धा काढून टाकायचंय. आपल्यातला लॅक ऑफ कॉन्फिडन्स काढून टाकायचंय. हे सगळं अनावश्यक असणारं काढून टाकलं की बघा, तुमचंही व्यक्तिमत्व किती ग्रेसफुली बाहेर येईल ते. आणि यस, आपण स्वतःवर विश्वास ठेवायचाच. बाकी कुणीही विश्वास ठेवो न ठेवो, कदाचित आपल्या परिवारातलेही कुणी असतील की हे असं होणार आहे का, काही तू पास होत नाही वगैरे वगैरे, असं डिस्करेज करणाऱ्या लोकांची अजिबात कमतरता नाहीये. दुर्दैवानं आपल्या परिवारामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा ते असू शकतील, पण त्याही वेळेस आपण स्वतःचा विश्वास कायम ठेवायचा आहे. भरपूर उदाहरणं देता येतील, पण मी फक्त 2 उदाहरणं देईन. चार्ल्स गुडियर, त्यांना व्हल्कनाइज्ड रबर बनवायचं होतं. सगळ्यांना वाटत होतं की असं व्हल्कनाइज्ड रबर बनणं शक्यच नाहीये. त्यांची बायको सुद्धा वैतागली होती. अगदी छोट्याशा घरामध्ये राहणं, त्यात या चार्ल्स गुडियर यांचं वेगवेगळे प्रयोग करणं आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सगळा घाणेरडा वास येणं, हे सगळं तिला अनुभवावं लागत होतं. आणि तरी सुद्धा या सगळ्या परिस्थितीमध्ये बायकोची कटकट चालू असतानाही, अगदी छोट्या घरामध्ये घरही असणं आणि प्रयोगशाळाही त्याच छोट्या घरामध्ये असणं, हे सगळं असतानाही चार्ल्स गुडियर यांचा स्वतःवर विश्वास होता. म्हणून व्हल्कनाइज्ड रबरापर्यंत ते पोहोचू शकले. राईट बंधूंना तर स्वतः उडायचं होतं, पण स्वतः उडता येत नाही म्हटल्यानंतर त्यांनी एक काहीतरी वस्तू बनवायचं ठरवलं, ज्याला आपण नंतर विमान म्हणतोय, ते बनवायचं ठरवलं. तेव्हाही सगळ्यांना तेच वाटत होतं ना की हे असं काही शक्य आहे का, असं काही बनवू शकतं का की ज्यामुळे उडू शकतो आपण? अजिबातच नाही. पण बनलं ना, कारण त्यांचा स्वतःवर विश्वास होता. म्हणूनच माझंही सांगणं तेच आहे, बाकीचे काय म्हणतात यावर विश्वास ठेवू नका. तुम्हाला स्वतःवर विश्वास आहे ना, देन गो अहेड. अर्थात हे असं गो अहेड म्हणताना डिसिप्लिन खूप महत्वाची आहे, हे मी तुम्हाला सांगणारच आहे. आज तुम्ही मला ऐकत आहात, बघत आहात, तुम्ही खूप मोटिव्हेट व्हाल याची मला पूर्ण खात्री आहे. पण सांगू का, मोटिव्हेशन म्हणजे कारचा फर्स्ट गिअर आहे. मोटिव्हेशन आवश्यक आहे, पण ते फक्त फर्स्ट गिअर टाकण्यापुरतं. फर्स्ट गिअर एकदा टाकला की गाडी सुरळीत चालू ठेवायची असेल, आपल्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचायचं असेल, तर सेकंड, थर्ड, फोर्थ, गरज पडली तर फिफ्थ गिअर आपल्याला टाकावे लागतात. अदरवाईज मोटिवेशनवरच, म्हणजे फक्त फर्स्ट गिअरवर गाडी चालवायची म्हटलं ना, तर गाडी चालत नाही बरं का. माझा स्वतःचा अनुभव आहे. तुम्हाला इथे सांगण्यापूर्वी मी खरंच ते करून बघितलं आणि थोडी चालली की ती इमिजिएटली बंद पडत राहते. फर्स्ट गिअरवर गाडी चालत नाही. म्हणून मोटिव्हेशन हे फर्स्ट गिअर सारखं वापरायचं. गाडी एकदा रोडवर किंवा ट्रॅकवर आणायची आणि आता भन्नाट जर सोडायची असेल ना, तर आता मात्र तुम्हाला डिसिप्लिन आवश्यक आहे. डिसिप्लिन कशी असते सांगू? डेव्हिड गॉगिन्स, त्यांच्याबद्दल आपण नंतर कधीतरी बोलूया, फार आहे त्यांच्याबद्दल सांगण्यासारखं. आता फक्त एवढंच सांगते की अमेरिकन मिलिटरीचं जे युनिट आहे ते नेव्ही सील्स आहे. आर्मी म्हणजे मिलिटरी म्हणजे काय, त्याच्यामध्ये 3ही भाग येतात. आर्मी येते, नेव्ही येते आणि एअरफोर्स येतो. सो ह्या मिलिटरीचा असा एक भाग आहे ज्याला नेव्ही सील म्हटलं जातं. ह्या नेव्ही सील युनिटमधले प्रत्येक जण एवढे स्ट्रॉंग असतात
की ते या तीनही फोर्सेसना जर मदत लागली, अतिशय अवघड असं कोणतं ऑपरेशन असेल तर ते हे नेव्ही सील करत असतात, पार पाडत असतात. हाच नेव्ही सील एक डेव्हिड गॉगिन्स, द स्ट्रॉंगेस्ट मॅन इन द वर्ल्ड ज्यांना म्हटलं जातं, त्यांच्या डिसिप्लिनबद्दल तुम्हाला उदाहरण देते. डिसिप्लिन कशी असते हे तुमच्या लक्षात येईल बघा. एकदा त्यांनी त्यांच्या वर्कआउट प्लॅन जे केलेलं होतं त्या वर्कआउट प्लॅनमध्ये 112 पुलअप्स सुद्धा होते आणि भरपूर ऑलरेडी व्यायाम झालेला होता त्यांचा. 111 पुलअप्स त्यांनी केले आणि त्यांचं एक मन सांगायला लागलं की ऑलरेडी तू खूप फिट अँड फाईन आहेस, खूप स्ट्रॉंग आहेस तू, एक पुलअप नाही केलं म्हणून काय होतंय तुझं, आता खूप थकलोय मी. त्यांचं एक मन सांगत होतं, आता मी खूप थकलोय, आता मला घरी जायचंय, मला थोडं बसायचंय, मला थोडा आराम करायचा आहे. आणि त्या दिवशी तो 112वा पुलअप न करता डेव्हिड गॉगिन्स घरी गेले खरे, पण पूर्ण त्या ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा त्यांच्या डोक्यात ते होतं की मी एक पुलअप केला नाही. डिसिप्लिन कशी असते बघा. आणि ते इतके डिस्टर्ब झाले, जसे घरी गेले ना तसे आल्या पावली पुन्हा ते जिम मध्ये आले. डिसिप्लिन इज डिसिप्लिन. मी एक पुलअप नाही केला ना, का नाही केला? कारण माझं मन सांगत होतं की एक पुलअप नाही केल्यामुळे काय होतंय, चल घरी थोडासा आराम कर, आणि म्हणून मी घरी गेलो. सो ह्या कम्फर्ट झोनमध्ये राहू इच्छिणाऱ्या माझ्या मनाला मी अशा पद्धतीनं काही सांगेन ना की हे मन पुन्हा वर येता कामाच नाही. आणि डिसिप्लिन सांगू डेव्हिड गॉगिन्सची, या पठ्ठ्यानं करायचा होता एक पुलअप उरलेला 112वा, पण या पठ्ठ्यानं पूर्ण 112 पुलअप पुन्हा एकदा केले. ज्याच्यामध्ये ताकद नव्हती म्हणून तो घरी गेला होता एक पुलअप सोडून, त्यानं पुन्हा एकदा संपूर्णपणे 1, 2, 3 पासून तर 112 पर्यंतचे पुलअप्स केले. ही असते डिसिप्लिन आणि हे असतं मनाला नियंत्रित करणं. मी जे म्हटलं ना की डेव्हिड गॉगिन्सच्या एका मनानं सांगितलं आणि दुसरं मन त्यांना बेचैन करत होतं. आपल्या प्रत्येकामध्ये असं एक मन आणि दुसरं मन असतं. त्याला मी असं म्हणते की एक मन विवेकी असतं, काय चूक आहे काय बरोबर आहे हे आपल्याला सांगत असतं, आणि दुसरं मन जे असतं ना ते म्हणजे अक्षरशः कम्फर्ट झोनमध्येच राहू इच्छितं. हे म्हणजे नेमकं काय, आणखी एकदा क्लॅरिटी देते हा. अरे म्हणजे मी तुमच्याशी बोलते, तुम्ही माझं ऐकत आहात, तरी सुद्धा तुम्ही कुणाशी बोलताय बरं? आणि सगळ्यात जास्त तुम्ही कुणाशी बोलता आणि कुणाचं ऐकता? एखादा मित्र किंवा मैत्रीण भेटल्यानंतर उघडपणे तुम्ही त्याला म्हणता, वा तुला भेटून आनंद झाला, आणि आतलं कोणीतरी बोलतं, भेटला नसतास तर जास्त आनंद झाला असता. हेच ते आपलं मन असतं. सगळ्यात जास्त आपण मनाशीच बोलत असतो आणि मन आपल्याशी बोलत असतं. आपण सगळ्यात जास्त मनाचं ऐकत असतो. म्हणून या मनाचं गुलाम व्हायचं. मनाचं म्हणजे या कम्फर्ट झोनमध्ये जे राहू इच्छितं ना त्या मनाचं गुलाम व्हायचं आहे का विवेकी मनाला स्ट्रॉंग करून या कम्फर्ट झोनमध्ये राहू इच्छिणाऱ्या मनाला आपलं गुलाम करायचं आहे, हे आपण ठरवायचं आहे. आणि जर खरंच आपण आपला सेल्फ टॉक सुधारला किंवा आपण आपलं विवेकी मन स्ट्रॉंग ठेवलं ना तर कोणत्याही पद्धतीच्या बॅरियरमधून कसं बाहेर येता येऊ शकतं तेही सांगते ना. आसाममधली ती एक छोटी मुलगी आणि त्या एका छोट्याशा गावामध्ये राहणारी. त्या गावामध्ये जवळपास प्रत्येकजण भाताची शेती करायचं. भाताची शेती मी का सांगितलं असेल, याचा अर्थ मला हे सांगायचं आहे, भाताच्या शेतीला पाणी खूप लागतं, तिथली जमीन कशी असेल, ते गाव एकंदरीत कसं असेल, हे चित्र तुमच्या डोळ्यासमोर यावं यासाठी. भाताला खूप पाणी लागतं, माहीत असेल तुम्हाला. सो त्या छोट्याशा गावामध्ये जवळपास प्रत्येकजण भाताची शेती करणारं, आणि ही छोटीशी मुलगी तिथेच इकडे तिकडे हिंडणारी, खेळणारी, फिरणारी. आणि मुलं जेव्हा फुटबॉल खेळू लागायचे ना तेव्हा ही एकटी मुलगी असायची जी त्यांच्यासोबत फुटबॉल खेळायची. आणि अर्थात जे कोणी तिला पाहायचं ना पळताना ते म्हणायचं, अगं तू पळत नाहीस, तू अक्षरशः उडतेस. आणि या सगळ्यांच्याच अशा शब्दांमधून तिनं ठरवलं की मला आंतरराष्ट्रीय स्तरावरही पळायचं आहे. आणि फिनलंडला आंतरराष्ट्रीय स्तरावरची जी मॅच झाली ना त्यातल्या अंडर 18च्या स्पर्धेमध्ये ही धिंग नावाच्या गावाची हिमा दास पहिली आली मीन्स पहिली ॲथलीट ठरली. म्हणजे पहिली मुलगी वगैरे असं नव्हे, तर पहिली ॲथलीट ती ठरली. तसं भारतामध्ये अजून कुणीही केलेलं नव्हतं. आणि मला जे सांगायचं ना, सेल्फ टॉक खूप महत्त्वाचा आहे. का महत्त्वाचं आहे हे सांगते. या सगळ्या तिच्या प्रोसेसमध्ये छोटंसं गाव सोडून ती कधी बाहेर तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा गेलेली नाही. डायरेक्ट ती आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी जाते. तिच्या मनाची ओढ हातान काही कमी झाली असेल का?
पण त्या प्रत्येक वेळेस ती एकच वाक्य स्वतःला सांगत होती, अर्थात तिच्या भाषेत सांगत होती, पण जे मी वाचलं ना त्यामध्ये आय विल, आय कॅन, आय मस्ट, हे तिचं वाक्य खूप महत्वाचं होतं. स्वतःशी ती तेच बोलायची. आणि त्या पुढचंही मला अत्यंत महत्वाचं काय वाटलं, फिनलंडमध्ये ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा टॉप केली असताना, पहिली आलेली असताना, जेव्हा मुलाखतकार तिच्या जवळ आले, त्यांना मुलाखत घ्यायची होती, तेव्हा ही घामानं अतिशय डबडबलेली होती. त्या सगळ्या पळण्याच्या श्रमानं कदाचित थकलेलीही असेल आणि आनंदानं खूप भावुक सुद्धा झालेली होती. सगळ्या गोष्टी एकत्रच आल्या होत्या आणि हे मुलाखतकार तिला प्रश्न विचारत होते. या मुलीला त्या मुलाखतकारांचे इंग्रजीतले प्रश्न समजत असतील का? ती इंग्रजीत उत्तर देऊ शकत असेल का? पण जेव्हा ही परिस्थिती निर्माण झाली, क्षणात तिनं स्वतःला सांगितलं, माझ्या पायांनी मला इथवर पोहोचवलेलं आहे, आता मी माघार घेणार नाही. आणि तिनं तिच्या आसामी भाषेमध्ये आणि मोडक्या तोडक्या इंग्रजीमध्ये मुलाखत दिली सुद्धा. जे समजून घ्यायचंय ना ते आता मुलाखतकारांनी समजून घ्यायचं होतं. ही अजिबात सेल्फ डाऊटमध्ये गेली नाही की मला तर इंग्रजी बोलता येत नाही, मी पळाले तरी काय उपयोग आहे, साधी मला इंग्रजी भाषा येत नाही, असं काहीही डोक्यात ठेवलं नाही. सो आपल्या व्यक्तिमत्वातला जो भाग काढून टाकायचा आहे ना, तो हा सेल्फ डाऊटवाला सुद्धा भाग आपल्याला काढून टाकावा लागेल. आपण स्वतःशी काय बोलतो हे किती महत्वाचं ठरतं. आणखी तुम्हाला एक प्रॅक्टिकली जे झालेलं घडलेलं आहे तेही उदाहरण पुन्हा देते. हिमा दास बद्दल तर आत्ता मी तुम्हाला सांगितलंच. आय थिंक काहीतरी रिसेंटलीच ही घटना घडलेली असावी, आपण नंतर चेक करू शकता. आणि दुसरं मला सांगायचं आहे, जेव्हा दुसरं महायुद्ध चालू होतं तेव्हा हेनरी बीचर हे ॲनेस्थेटिस्ट होते आणि तिथल्या जखमी सैनिकांना ॲनेस्थेशिया देता यावा म्हणून यांना तिथे दुसऱ्या महायुद्धामध्ये त्या युद्धाच्या स्थळावर पाठवण्यात आलेलं होतं. हे जखमी सैनिकांना ट्रीट करत होते. काही जणांच्या मोठमोठ्याला सर्जरीज करायच्या होत्या, काही सैनिक अतिशय जखमी अवस्थेत होते, त्यांना ट्रीट करायचं होतं. हे सगळं त्यांचं चाललं होतं. आणि दुसऱ्या महायुद्धात त्या ठिकाणी पोहोचण्याच्या अगोदर त्यांनी हॉस्पिटलमध्ये अनेक वर्ष काम केलेलं होतं. म्हणजे गावातल्या शहरातल्या हॉस्पिटलमध्ये जिथे नॉर्मल पेशंट येतात आणि त्यांची सर्जरी करावी लागते, तिथे त्यांनी ऑलरेडी काम केलेलं होतं. या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांना एक मोठा फरक जाणवला की गावातल्या पेशंट्सना थोडं जरी काही करायची असेल, त्यांची छोटी अगदी मायनर सर्जरी जरी असेल तरी सुद्धा ते म्हणतात नाही नाही, आम्हाला भूल देऊन टाका, आम्हाला त्या वेदना सहन नाही होणार. आणि इथे हे सैनिक असे होते की 75% सैनिकांनी तर वेदनाशामक गोळ्या घेण्यासाठी सुद्धा नकार दिला आणि त्यांनी ॲनेस्थेशिया सुद्धा घेण्यासाठी खूप जणांनी नकार दिला. कारण त्यांचे ऑपरेशन्स किंवा त्यांच्या सर्जरीज तर खूप मोठाल्या होत्या, त्यांच्या जखमा खूप मोठाल्या होत्या, तरीही ते ॲनेस्थेशिया घेण्यासाठी नकार देत होते. जेव्हा यांनी ऑब्झर्व केलं की नेमकं काय कारण आहे, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ह्या सैनिकांचा माइंडसेट, सेल्फ टॉक असा आहे की मी सैनिक आहे, असल्या छोट्या मोठ्या जखमांनी मला काही होत नाही. त्यासोबतच या सैनिकांच्या डोक्यामध्ये तोही विचार चालायचा किंवा तोही त्यांचा सेल्फ टॉक व्हायचा, कारण त्यांनी बघितलेलं असायचं ना स्वतःच्या डोळ्यांनी की आपलेच काही कलिग, आपलेच काही सैनिक बांधव त्यामध्ये गोळ्या लागलेल्या आहेत आणि ते मारले गेलेले आहेत. तेव्हा त्यांना असं वाटायचं की देशासाठी ते कामी आलेत, आम्हालाही कामी यायचंय, म्हणून लवकर बरं व्हायचंय आणि लवकर युद्धावर जायचंय. माइंडसेट जो असतो, सेल्फ टॉक जो असतो, तो हा असा महत्त्वाचा असतो. म्हणून आपण ह्या सेल्फ टॉकची काळजी घेतलीच पाहिजे. आणि बघा ना, मी जे सुरुवातीलाच प्रोसेसचं म्हटले होते, या प्रोसेसमधून जात असताना आपला सेल्फ टॉक कसा आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं ठरतं. एका ठिकाणी मंदिर बांधण्यात येत होतं आणि तिथे 2 मजूर जे अनेक करत होते, पण ह्या दोघांबद्दल मी सांगते. 2 मजूर जे काम करत होते त्यातल्या एका मजुराच्या डोक्यामध्ये फक्त असं असायचं की दिवस उगवलाय, कामावर जायचंय, मुकादम म्हणजे कॉन्ट्रॅक्टर सांगेल ते काम करायचंय, दिवस संपला की पैसे हातामध्ये घ्यायचे आणि घरी जायचं, आला दिवस गेला दिवस. पण दुसरा जो होता त्याच्या डोक्यात कुठे ना कुठेतरी असं सतत सेल्फ टॉक चालायचा. वाव, आतापर्यंत एवढ्या इमारती मी बांधल्या, किती किती कामं केली, पण हे काम केवढं चांगलं आहे, ह्या मंदिराच्या बांधकामासाठी माझं योगदान मिळत आहे, माझं केवढं भाग्य आहे. माइंडसेट कसं काम करतं, सेल्फ टॉक कसं काम करतं, साधं उदाहरण दिलं मी. हा पहिल्या प्रकारातला जो मजूर होता, आला दिवस गेला दिवस, तो घरी जाताना फार उत्साही मनात जात असेल का?
काम करताना खूप उत्साही मनानं काम करत असेल का? अजिबात नाही. जेव्हा की या दुसऱ्याची, ज्याला वाटतं की माझं केवढं मोठं योगदान लाभतंय, एवढं मोठं योगदान मी देऊ शकत आहे, तो केवढ्या उत्साहानं काम करत असेल. म्हणजे कुठेही त्याला कामामध्ये हे का माझ्या नशिबात आलं असा विचारच नाही. आणि घरी सुद्धा जेव्हा तो जात असेल तेव्हा सुद्धा केवढा तो उत्साहित असेल. म्हणून जेव्हा आपण अभ्यास करत आहात, जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींमधून जात आहात, अडचणी येतील. कधीतरी तुम्हाला असं वाटेल की कुठे आपण आलो, किंवा कधीतरी आपल्याला असं वाटेल की अरे आपण काही वेगळं डिसिजन घ्यायला पाहिजे का, वगैरे वगैरे. तर त्या सगळ्या वेळेस हेच लक्षात घ्यायचे की आपला सेल्फ टॉक काय चाललाय. जर चुकीचा चालला असेल तर बरोबर करावा लागणार आहे आपल्याला. आणि अर्थातच ह्या ज्या कोणत्या परीक्षांसाठी तुम्ही परीक्षा अप्लाय केलेला आहे किंवा अप्लाय करणार आहात, ते तुमचं पॅशन असायला हवं, किंवा खरंच आपलं पॅशन आहे का हे पण एकदा चेक करायचं. हं, एकच वाक्य सांगेन मी त्याबद्दल. सचिन तेंडुलकर असं म्हणाले होते, क्रिकेट मी खेळतो ते माझा व्यवसाय म्हणून नव्हे, तर माझं क्रिकेटवर प्रेम आहे म्हणून. पुढची 35, 36, 40 वर्ष जर त्या सेवेमध्ये आपल्याला काढायची असतील, तर आपण पॅशनेट जर असू तर हे 35-40 वर्ष इझिली निघून जातील. अदरवाईज एक एक दिवस आपल्याला त्रासाचा ठरू शकतो. म्हणून आपलं पॅशन आहे असं गृहीत धरून मी हे सगळं सांगितलेलं आहे. आणि आता समारोपाकडे जाताना मी 3 मुद्दे तुम्हाला सांगणार आहे. एकदा बादशहाने अनाऊन्स केलं की बिरबलाला एक कोंबडा दिला आणि सांगितलं की ह्या कोंबड्याला 1 महिनाभर तू सांभाळ, आणि 1 महिन्यानंतर माझा बादशाही कोंबडा जो आहे, राजवाड्यातला जो खास ट्रेन करण्यात आलेला कोंबडा जो आहे, त्या कोंबड्याशी तुझ्या कोंबड्याची झुंज लावायची आहे. ओके, पण अट एक. लगेच बादशहाने अट पण सांगितली की ह्या कोंबड्याला दुसऱ्या कोणत्याही कोंबड्याच्या किंवा कोंबडीच्या संपर्कात येऊ द्यायचं नाहीये, आणि आता त्याला झुंज लावायला ठेवायचं आहे 1 महिन्यानंतर. ठीक आहे, बिरबल असते. कोंबड्याला घेऊन गेले. 1 महिन्यानंतर झाली स्पर्धा सुरू. सगळीचे सगळे त्यांचे नागरिक जे होते ते जमले, कारण बादशहाचा हा कोंबडा जो होता तो अतिशय बादशाही रुबाबात राहणारा, त्याचं खाणं पिणं डाएट सगळं व्यवस्थित मेंटेन केलेलं, आणि खास त्याला ट्रेनिंग देऊन या झुंजीसाठी तयार करण्यात आलेलं. पण बिरबलाचा कोंबडा तर एकटाच होता ना, त्याला तर कोणासोबत प्रॅक्टिस सुद्धा नाही करता आली, टेक्निक शिकणं तर दूर राहिलं. म्हणून नेमकं काय होणार आहे, आणि तो बिरबलाचा कोंबडा आहे, त्याच्यामुळे बिरबलानं काहीतरी तर युक्ती केलेलीच असणार आहे. काय होतंय हे बघण्यासाठी सगळे लोक तिथे जमा झाले. आणि जशी ह्या 2 कोंबड्यांची स्पर्धा सुरू झाली, लक्षात असं येत होतं की बिरबलाचा कोंबडा खूप भारी पडतोय या बादशहाच्या कोंबड्यावर. आणि काही क्षणातच वेळ अशी आली, बादशहाचा कोंबडा ज्याला ट्रेन करण्यात आलेलं होतं भरपूर, तो अक्षरशः त्या मैदानातून पळ काढून पळून गेला. अर्थातच बिरबलाचा कोंबडा विजयी झाला. हे कसं घडलं? बादशहाने हा प्रश्न विचारला. तो तर कोणाच्या संपर्कात आला नव्हता. तू अटीचं उल्लंघन तर केलं नाहीस ना? बिरबलानं सांगितलं, आजपर्यंत मी कधीच तुमच्या अटीचं कोणत्याही उल्लंघन केलेलं नाही, सो याही अटीचं केलेलं नाही. मग हा कसा जिंकला? म्हणे मी फक्त एवढं केलं, त्याला अशा एका रूममध्ये सोडलं ज्या रूमला सगळीकडे आरसेच आरसे होते. त्यामुळे जेव्हा तो बघायचा तेव्हा त्याला आरशामध्ये स्वतःचं प्रतिबिंब दिसायचं आणि तो झुंजायला लागायचा. स्वतःशी प्रत्येक वेळेस झुंजून त्याने स्वतः हे सगळे टेक्निक्स शिकून घेतले, आणि त्याचा परिणाम तुम्ही पाहिला. माझ्या मित्रमैत्रिणींनो, मला हेच सांगायचंय, तिचा किती अभ्यास झाला. अरे बापरे, तिला तर ह्या प्रश्नाचं उत्तर किती पटकन देता येतंय. माझा तर झालाच नाही तो अभ्यास. माय गॉड, तिचा टॉपिक तर किती पटकन तयार झालाय. या टॉपिक मधलं तर मी काहीच वाचलं नाहीये. असं करू नका. स्पर्धा स्वतःशी जेव्हा तुम्ही कराल तेव्हा लगेच आपल्याला आणखी पुढे पुढे काय करायचं आहे हे लक्षात येईल. आणि पुन्हा होतं काय, तिनं काय केलं, त्यानं काय केलं हे आपण बघतोय, पण त्यांचं काय राहिलंय हे बघत नाही ना आपण. म्हणून आपल्याला फक्त आपलं काय राहिलं ते दिसतं आणि त्यांचं काय झालं हे दिसतं. या सगळ्या गोंधळातून जाण्यापेक्षा बेस्ट वे असा आहे की त्या बिरबलाच्या कोंबड्यासारखी स्वतःशी स्पर्धा करा आणि स्वतःला अपग्रेड करत चला. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की आणखी म्हणजे शेवटच्या समारोपाकडे जाताना 3 बाबी सांगणार आहे. आता आणखी तुम्हाला 2 बाबी अवश्य सांगणार आहे. कितीही मोठी झालात तरी सुद्धा माणुसकी विसरू नका, दुसऱ्यांना मदत करणं विसरू नका. तुम्हाला या संदर्भातले 2 उदाहरणं मी देईन.
जपानमधले घरं कसे असतात तुम्हाला माहित आहे ना? ते असे आपल्यासारख्या पक्क्या भिंतींचे, विटांचे, मातीचे नसतात. एक कार्डबोर्ड सारखं काहीतरी असतं एक. थोडक्यात मला सांगायचं की त्यांची भिंत अशी पोकळ असते आणि काही तिथे लावलेलं असतं. तर एकदा एका गृहस्थाला असं वाटलं की आपण आपलं घर रिनोव्हेट करावं, म्हणून अगोदरचं सगळं ते भिंतीसारखं जे काही आहे ते त्याला काढून घ्यायचं होतं. म्हणून त्यानं जेव्हा काढून घ्यायला सुरुवात केली तेव्हा त्याच्या लक्षात असं आलं की हे कार्डबोर्ड सारखं जे काही आहे त्याच्यामध्ये जो खिळा ठोकण्यात आला होता तो खिळा नेमका एका पालीच्या पायामध्ये घुसलेला आहे आणि त्या पालीला स्वतःची सुटका करून घेता आली नाही आणि ती पाल अजूनही तिथे अडकून बसलेली आहे. तुम्हाला वाटत असेल यात काय वेगळं? ठीक आहे, अडकून बसली असेल, आता उचलून फेकून द्यायची, तिचा पूर्ण हाडांचा सांगाडा राहिला असेल कदाचित. अजिबात नाही, तीच तर खरी गोष्ट आहे ना. म्हणून तर मी तुम्हाला हे प्रत्यक्षात घडलेलं जे मी वाचलं ते उदाहरण तुम्हाला सांगते. यानं बघितलं तर ती पाल अजूनही जिवंत आहे. बांधकाम कधीचं होतं, हे सगळं कधी करण्यात आलं होतं, म्हणजे हा खिळा कधी ठोकण्यात आला असेल? 5 वर्षांपूर्वी. आणि आता अजूनही ही पाल जिवंत आहे, जिला कुठूनच काही जाण्याचा किंवा काही खाण्यापिण्याचा काहीही मार्ग नाही. ही पाल जगते कशी? म्हणून ह्या जपानी माणसानं काम थोडं बाजूला ठेवलं आणि त्या पालीचं ऑब्झर्वेशन करायला सुरुवात केली. त्यांना काय दिसलं माहिती आहे? बरोबर थोड्या वेळानंतर दुसरी एक पाल यायची. तिनं तिच्या तोंडामध्ये अन्न आणलेलं असायचं. हे अन्न ती ह्या पालीला खाऊ घालायची, तिच्यासोबत थोडीशी बोलायची, त्यांच्या भाषेत जे काय त्यांचं चालत असेल तर थोडा वेळ चालत असेल, नंतर ती पुन्हा निघून जायची आणि पुन्हा थोड्या वेळाने यायची. तब्बल 5 वर्ष ही पाल या पद्धतीनं त्या कार्डबोर्डमध्ये चिनल्या गेलेल्या पालीला जगवत होती. जर एक पाल आपल्याच दुसऱ्या पालीसाठी हे करू शकते तर माणूस म्हणून किंवा मनुष्य म्हणून आपण तर भरपूर काही करू शकतो ना. म्हणून पदावर पोहोचल्यानंतरही पदाची कोणतीही गुरबी न बाळगता खूप छान वाटलं पाहिजे, ते जरूर वाटावं, पण त्याचा गर्व वाटता कामा नये, गुरमी वाटता तर अजिबात कामा नये. ते करत असताना तुम्हीही अशा पद्धतीने इतरांना सुद्धा मदत करण्याचं अगदी निश्चित केलंच पाहिजे आणि तशी मदत केलीही पाहिजे. आणि हे शेवटचं माझं उदाहरण, मारुती चितमपल्ली यांचं जेव्हा निधन झालं ना तेव्हा बरेच लेख आले. त्यातला एक लेख मी वाचला, खूप गोष्टी आवडल्या, म्हणजे जवळपास सगळ्याच गोष्टी आवडल्या, पण एक गोष्ट या निमित्तानं मी तुम्हाला आवर्जून सांगेन. त्यांनी असं सांगितलं, हत्तीची वाहतूक विमानातून करायची असेल तर कशी केली जाते माहित आहे? म्हणजे एवढा अवाढव्य हा हत्ती ना, अगदी टनामध्ये त्याचं वजन असणार आहे. आणि हा हत्ती जेव्हा त्या विमानामध्ये बसेल किंवा उभा राहील, थोडाही हल्ला की विमानाचा पूर्णच बॅलन्स बिघडेल ना. सो काय केलं जातं माहित आहे का? या हत्तीला ज्या पिंजऱ्यात ठेवलं जातं ना, आणि तो पिंजरा विमानावर चढवला जाणार असतो, तर त्या पिंजरामध्ये अगदी छोटी 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 कोंबडीची पिल्लं ठेवली जातात. पूर्ण म्हणजे हत्ती जेवढा आहे तेवढीच स्पेस त्याला आहे, बाकी जी काही रिकामी जागा आहे पिंजऱ्यातली त्यामध्ये एवढे पिल्लं सोडले जातात की पूर्ण ती जागा त्या कोंबडीच्या पिल्लांनी घेतलेली असते. आणि आता बघा संपूर्ण प्रवासभर, मग तो किती तासांचा आहे माहीतही नाही, पण त्या संपूर्ण प्रवासभर हा हत्ती तसाच स्टेबल राहतो. जसा उभा राहिला अगदी तो तसाच उभा राहतो, कारण त्याला चिंता वाटत असते, मी एवढा अगडबंब, मी थोडासाही पाय हलवला, मी थोडीशीही सोंड हलवली तर माय गॉड ह्या पिल्लांना काही होऊ नये ना. पिल्लांची काळजी घेण्यासाठी, पिल्लांना आपल्यामुळे त्रास होऊ नये यासाठी हा हत्ती संपूर्ण प्रवासभर अगदी स्तब्ध उभा राहिलेला असतो. आणि हत्ती जेव्हा त्याच्या लक्षात येतं की आपला आता शेवटची वेळ आपली जवळ आलेली आहे, तेव्हा आपल्या मृत्यूमुळे इतरांना त्रास होऊ नये, हत्ती कळपात राहतात आपल्याला माहित आहे, सो आपल्या कळपातल्या इतरांना आपल्या मृत्यूमुळे त्रास होऊ नये आणि मृत्यूच्या वेळेस आपल्याला होणारा त्रासही त्यांना बघावा लागू नये, यासाठी हा हत्ती अशा एखाद्या दूर ठिकाणी जातो की जिथे तो मेल्यानंतरही त्याच्या कळपाला कुणालाही दृष्टीस पडत नाही. किती काळजी घेतो हा हत्ती कोंबडीच्या त्या छोट्या पिल्लांची आणि आपल्या कळपाची. म्हणजे अवाढव्य असणारा हा हत्ती मनानं केवढा हळवा आणि संवेदनशील आहे ना.
आपण तर मनुष्य आहोत. संवेदना, भावना हे तर आपलं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून पदावर गेल्यानंतर या सगळ्या भावना सोडून द्यायच्या आणि फक्त स्वार्थ बघायचा. मला हे पाहिजे, मला ते करायचं, पदावर मी बसलो आहे किंवा बसले आहे याचा अर्थ मी असं केलं आहे वगैरे वगैरे. यापेक्षा लक्षात ठेवायचंय, पदावर आपण बसलो आहोत कारण लोकांना आपल्याशी काम आहे आणि त्यांच्यासाठी काम करणं हे आपलं कर्तव्य आहे. लोकांचं आपल्याशी काम पडलंच नाही तर ते पदही राहणार नाहीत आणि आपणही त्या खुर्चीवर बसण्याचा प्रश्नच येणार नाही. म्हणून स्वतःची स्पर्धा त्या बिरबलाच्या कोंबडीप्रमाणे तर करा अवश्य. ती सगळी वाट तुम्हाला यशावर नेऊन ठेवेल आणि जेव्हा तुम्ही ते यशस्वी झालेले असाल, त्या शिखरावर पोहोचलेले असाल, तेव्हा ही जपानमधली पाल आणि हा विमानातला हत्ती अवश्य लक्षात ठेवा, जो आपल्याला पाय जमिनीवर टिकवून ठेवण्यासाठी मदत करेल. माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा. आणि तुमचे अभ्यासाच्या संदर्भात काही प्रश्न असतील किंवा आणखी वेगळ्या काही मुद्द्यांची उत्तरं माझ्याकडून तुम्हाला हवी असतील तर अवश्य कळवा. त्यावरही आपण पुन्हा बोलू कधीतरी. थँक्यू.